महाराष्ट्र विधानसभा के मानसून सत्र में आरटीओ विभाग में कथित भ्रष्टाचार, अवैध वसूली और कर चोरी का मामला जोरदार तरीके से उठा। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कई अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए। सरकार ने मामले की जांच के लिए एसआईटी गठित कर 1 महीने में रिपोर्ट मांगी है, जबकि दोषियों पर सख्त कार्रवाई का आश्वासन दिया गया है। अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये स्पष्टपणे राज्याचा महसूल किती मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होत आहे। ज्या इम्पोर्ट केलेल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या इथला टॅक्स विचारात घेऊन त्या गाड्या बाजूच्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे तिथे असेल, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशामध्ये बाजूच्या राज्यामधला टॅक्स अत्यंत अल्प आहे आणि म्हणून या गाड्या तिकडे रजिस्ट्रेशन होतात, महाराष्ट्रामध्ये चालतात आणि महाराष्ट्रामध्ये त्या गाड्या महाराष्ट्रीयन माणूस वापरला जातो आणि त्यातून मात्र आपल्याला रोड टॅक्स वगैरे काही मिळत नाही। अशा स्वरूपाची ही प्रश्न आहे। आता तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं की असं कुठेही झालेलं नाही किंवा हे खरं नाही, म्हणजे एक व दोन्ही खरे नाही। तुम्ही जरा या संदर्भात माहिती घ्या की इम्पोर्ट केलेल्या गाड्या किती आपल्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरतात आणि बाजूच्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे। अशा गाड्यांची माहिती जर काढली आपण, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्पीड किती चालली त्याचं ते ट्रॅप होतं, त्याला आपण डायरेक्ट चालान देतो। ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकमध्ये 80च्या वर स्पीड गेलं की ऑटोमॅटिक त्याला 3000ची चालान येते। अशा पद्धतीनं आपल्याकडे सगळे कॅमेरे लागलेले आहेत। या कॅमेऱ्यामधून या गाड्या ट्रॅप करून यावर आपण आपल्या राज्यामध्ये नोंदणी न केलेल्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन यावर त्यांच्यावर टॅक्स लावणार का, हा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला लक्षवेधी दिली होती, या राज्यामध्ये आरटीओमध्ये काय चाललंय खाली जरा मंत्री महोदय माहिती घ्या। कालच नागपूरमध्ये एक FIR दाखल झाला। नागपूरमध्ये तिथल्या आरटीओ विजयसिंग चव्हाण यांनी तक्रार दिली, 1500 चोरीच्या गाड्या 1500 या महाराष्ट्रामध्ये नोंदणी केल्या गेल्या। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने जर महसुलाचं आहे चोरीच्या गाड्या नोंदणी करून जर अशा पद्धतीनं या आरटीओ खात्यामध्ये काही गैरप्रकार चालला असेल तर याची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे। मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय। हे कोणाच्या काळात झालंय? या 1500 गाड्यांचं रजिस्ट्रेशन जे झालं आहे, आपल्याला सांगतो, आपण नव्हतात मंत्री म्हणून आपल्यावर आमचा आरोप नाही। बजरंग खरमाटे नावाचा निवृत्त हा माणूस ARTO होता वर्धेला। याच्यापेक्षा 13 वर्ष 14 वर्ष सिनियर लोक असताना या व्यक्तीला नागपूरचा चार्ज ग्रामीणचा दिला आणि ह्यांनी त्या संपूर्ण परिसरामध्ये जाळे विणून या माणसाला, सिनियर माणसाला डावून ज्युनियर माणसाला इथे ठेवल्यामुळे, हा अतिरिक्त कारभार दिल्यामुळे यामध्ये आणि त्यांनी मिळून आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आरटीओ आनंद मोळ नावाचा माणूस, हे दोघेही अध्यक्ष महोदय, हे दोघेही आनंद मोळ हा इन्स्पेक्टर 19 वर्षापासून विदर्भात आहे आणि दुसरा भुयार नावाचे आहेत, ह्या संपूर्ण रॅकेट चालवतात, हे 17 वर्षापासून नागपूर विभागात आहे आणि यांनी मिळून या पद्धतीनं ज्यावेळेस अविनाश ढाकणे आरटीओ होते, आपले आयुक्त असताना, या संपूर्ण चार्ज त्यांना दिला होता। परंतु आज 17 वर्षापासून तो विदर्भातच आहे आणि हे रॅकेट चालवत आहे। मी मुद्दाम तुम्हाला काही गोष्टी अध्यक्ष महोदय लक्षवेधी मी दिली होती, तुम्ही मला थोडासा वेळ द्या खरं म्हणजे।